सोलापूर शहरातील न्यू बुधवारपेठ भागात एकाच रात्री दोन बंद घरे फोडून चोरी करणाऱ्या चार सराईत आंतरजिल्हा चोरट्यांना सोलापूर शहर गुन्हे शाखेने पुणे येथून ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली एक कार असा एकूण 4,95,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। दीपक बाळू ढेरंगे वय 34 राहणार कोरेगाव भीमा जिल्हा पुणे, दत्ता अरुण कदम वय 38 राहणार नरे तालुका हवेली जिल्हा पुणे, आकाश सूर्यकांत आंग्रे वय 29 राहणार बिबिवाडी पुणे व साहेबराव लक्ष्मण बेंडुरे वय 53 राहणार दहिसर वेस्ट मुंबई असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक जेवी गळवे व त्यांच्या पथकाने घटनास्थळाला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींची माहिती काढली। या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाने थेट पुणे शहरात जाऊन सापळा रचला आणि 4 सराईत आरोपींना ताब्यात घेतले। यात दीपक ढेरंगे, दत्ता कदम, आकाश आंग्रे व साहेबराव बेंडुरे यांना अटक केली। त्यांना पोलिसी खाक्यात दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपींकडून 15,000 रुपये रोख, 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 4,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे।